नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 7 ज्याचं नाव आहे जोड स्तंभालेख. आपण इयत्ता 6वी मध्ये आपण स्तंभालेख शिकलो होतो. आता जोड स्तंभालेख शिकणार आहोत. म्हणजेच काय, दोन स्तंभालेख एकमेकांना जोडून. आता याचा फायदा काय, तर आपण या धड्यामध्ये आपण शिकूया आणि वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे सोडून याचा सराव संचय आपण बघूया. तर चला सुरू करूयात धडा क्रमांक 7 ज्याचं नाव आहे स्तंभालेख. आता लक्षात ठेवा, आपण स्तंभालेख किंवा जोड स्तंभालेखचा आपण उपयोग का करतो किंवा कुठे करतो. दिलेल्या माहितीची चटकन आकलन व्हावे यासाठी ती माहिती आलेखाच्या रूपात मांडली जाते. म्हणजे कुठलीही संख्या जर आपल्याला मोजायची असेल त्या मोजण्यापेक्षा आपण डायरेक्ट आलेख काढूया आणि त्या आलेखाची उंची मोजूया किंवा आलेखाची उंची पाहूया. तिथून आपल्याला चटकन आपल्याला त्याची संख्या किंवा त्याची किंमत कळते. हे आलेख स्तंभालेख, जोड स्तंभालेख, वृत्तालेख असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. वृत्तालेख म्हणजे तुम्ही पाहू शकतात की एखादी निवडणूक असेल तर निवडणुकावर आपल्याला एक गोल असे वर्तुळ दिले असते आणि त्या वर्तुळात लोकसभा किंवा विधानसभा साठी जितक्या निवडणुका होतात तितक्या वेगवेगळ्या पक्षांचे किती जागा कुठल्या कुठल्या पक्षाने जिंकली, तर त्या तेवढ्या एरियाचे किंवा तेवढ्या जागेचे त्या पक्षाला कलर दिला जातो. म्हणजेच एखादा वर्तुळ असेल त्यामध्ये समजा दोन पक्ष आहेत, काँग्रेस आणि बीजेपी, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस. तर आपल्या पूर्ण 360 वर्तुळापैकी म्हणजेच आपल्याला समजा आमदार जर 360 असतील तर आपल्या एकूण वर्तुळात समजा खासदार किंवा आमदार भारतीय जनता पार्टीचे किंवा काँग्रेसचे कुठल्याही पक्षाचे समजा 200 जर निवडून आले तर बरोबर 200 चा कोण त्या 360 मध्ये बनला जातो आणि त्या पक्षाचा जो कलर आहे त्या कलर मध्ये तो भरला जातो. तर अशा प्रकारे आपण वृत्तालेख काढतो. आता जोड स्तंभालेखामध्ये दिलेली माहिती दर्शवणारे स्तंभ एकमेकांना जोडून काढले जातात. स्तंभालेखामध्ये फक्त एक एक स्तंभ असतात, परंतु इथे दोन वेगवेगळ्या गोष्टी एकाच आलेखामध्ये काढल्या जातात, ते पण स्तंभालेखाला स्तंभालेख जोडून, त्यालाच म्हणतात जोड स्तंभालेख. त्यामुळे दिलेली माहितीचा तुलनात्मक अभ्यास करणे सोपे जाते, कारण दोन गोष्टींची आपण तुलना करणार आहोत, एकमेकांबरोबर मोजणार आहोत. कुठली गोष्ट कुठल्या ठिकाणी किंवा कुठल्या साली किंवा कुठल्या विषयात जास्त होती किंवा कमी होती, तर आपण दोन गोष्टींची एकाच वेळेस आपण तुलना करू शकतो. तर चला आपण बघूया आता जोड स्तंभालेख काय असतो, कसा काढायचा ते. आता विज्ञानाच्या प्रयोगातील नोंदीवरून अनुमान काढण्यासाठी तसेच भूगोल, अर्थशास्त्र यांमध्ये जोड स्तंभालेखाचा उपयोग होतो. आता उदाहरणार्थ अजय आणि विजय यांच्या शेतातील गव्हाचे उत्पादन किती आहे याची माहिती पुढील जोड स्तंभालेखात दिली आहे. त्याने निरीक्षण करा आणि त्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. म्हणजे आपल्याला पहिले जोड स्तंभालेख काढायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती विचारलेले प्रश्न आपण त्यावर पुढे सोडू. तर चला पहिले अजय आणि विजयचे गव्हाचे उत्पादन पाहूया. तर हा आहे आलेख, हा आहे स्तंभालेख, जिथे आपण पाहिले की अजयचे गहूचे उत्पादन कुठल्या वर्षी किती क्विंटल झाले, तसेच विजयचे गव्हाचे वजन कुठल्या वर्षी किती क्विंटल झाले. दोघांमध्ये वर्ष सारखी आहे, परंतु त्यांचे जे क्विंटल मध्ये जे आपल्याला गहू मिळाले किंवा गव्हाचे उत्पादन झाले ते कमी जास्त आहे. तर हर वर्षी किंवा हर 2011 पासून 2014 पर्यंत दोघांचे गव्हाचे क्विंटलचे उत्पादन थोडे कमी जास्त आहे. तर पाहुले ते इथे 2011 मध्ये आपण इथे अजयचे गव्हाचे उत्पादन 40 क्विंटल पाहतो, तर इथे 2011 मध्ये याचे 40 क्विंटल. आता हे क्विंटल म्हणजे हे मोजमाप आले कुठून, तर आपल्याला पहिले सगळ्यात पहिले प्रमाण हे उजव्या कोपऱ्यावरती लिहावे लागते. ते म्हणजे वाय अक्षावर 1 किंवा 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल, कारण यांनी वजन किंवा यांनी गहू क्विंटल मध्ये काढले. आता 10 क्विंटल म्हणजे काय, एका एककाला जर 10 क्विंटल लिहिले तर पुढच्या एककाला 20, त्याच्या पुढे 30 असे लिहित जायचे. आता हर एक वर्षात त्यांनी वेगवेगळे क्विंटल काढले म्हणून हर एक एकक सोडून आपण वर्षे लिहिले आणि दोन स्तंभालेखामध्ये आपण तितकेच अंतर सोडले, तर इकडेही तेच केले. आता हे झाले दोन स्तंभालेख. आता या दोन्ही स्तंभालेखाला आपल्याला जोडून एक स्तंभालेख बनवायचा आहे. तो कसा, तो पाहूया. दोन्ही आलेखातील माहिती एकाच आलेखात दाखवता येते. याप्रमाणे कमी जागेत जास्त माहिती देता येईल, तसेच अजय व विजय यांच्या गव्हाच्या उत्पन्नाची तुलना करणे सोपे जाईल. अशा प्रकारच्या स्तंभालेखाला आपण जोड स्तंभालेख असे म्हणतो. आता इथे काढलाय जोड स्तंभालेख, ज्याच्यात अजय आणि विजयचे गहू उत्पादन आपण तुलना करू शकतो. तर जितके एकक
आपण किंवा जितकी रुंदी या अजयच्या स्तंभासाठी घेतली तितकीच रुंदी आपण विजयच्या स्तंभासाठी घेऊ. त्यानंतर या दोन्ही जोड स्तंभालेखांच्या म्हणजे ह्या दोन जोड स्तंभालेखामध्ये जितके अंतर आहे तितकेच अंतर पुढे आपल्याला ठेवायचे. आता चला सुरू करूया. तो 2011 मध्ये दोघांनी सारखेच गव्हाचे उत्पादन काढले होते म्हणून दोघांची हाईट आपण किंवा उंची सारखीच ठेवली. 2012 मध्ये, 2013 मध्ये, 2014 मध्ये दोघांचे गव्हाचे उत्पादनाचे जे निघाले ते कमी जास्त होते. त्यानुसार आपण स्तंभालेख काढला. परंतु लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या विशिष्ट कलर्स किंवा रंग वापरावे लागतात जेणेकरून आपल्याला कळेल की अजयचा स्तंभालेख कुठला आणि विजयचा स्तंभालेख कुठला. आणि नेहमी लक्षात ठेवा संख्या ही नेहमी y अक्षावर काढली जाते जी बरोबर एक अक्षाला काटकोन असते आणि एक्स अक्षावरती आपल्याला माहिती लिहायची असते जी आपल्याला दर्शवायची. म्हणजे इथे संख्या लिहिली तर इथे संख्या कशाची लिहिली? उत्पादन क्विंटलची. पण ते उत्पादन क्विंटल कुठल्या वर्षी आले ते आपण या एक्स अक्षावरती लिहिले आणि या दोन्हीच्या छेदनबिंदूला आपण नाव देतो O. तर अशा प्रकारे आपल्याला जोड स्तंभालेख काढायचा आहे. आता याची प्रश्नांची उत्तरे देऊ. कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे? तर इथे पाहिले तर 2011 मध्ये दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आले. आता पुढचा प्रश्न. 2000 साली गव्हाचे उत्पादन जास्त होते. कोणाचे जास्त होते? तर पाहू शकता 2014 साली कोणाचे होते? तर 2014 साली बघा कोणाचा स्तंभ उंच आहे तर हा निळ्या रंगाने जो भरला आहे तो, आणि तो निळा रंग कोणासाठी होता? आपण अजयसाठी वापरला. म्हणजेच काय 2014 साली अजयने गव्हाचे उत्पादन सर्वात जास्त काढले. आता तिसरा प्रश्न. 2013 साली प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती होते? ते इथे पाहू शकता हे 2013 साल आहे. तर यामध्ये आपण स्तंभालेखाची उंची आपण मोजू आणि ती उंची आपल्याला डाव्या बाजूला संख्येवर पाहिलेली असते. म्हणजे ही उंची कुठपर्यंत आहे? ही गडद निळी रेषा आहे तिथपर्यंत. ती गडद निळी रेषा आपण जर पाहिली तर ती 40 वरती येते. म्हणजेच काय 2013 साली अजयने 40 क्विंटल उत्पादन गव्हाचे काढले. आता 2013 साली याचे बघू विजयचे किती. तर विजयची आपण पाहिली उंची तर ह्या ठळक रेषेवरती आहे. तर ही ठळक रेषा जर आपण पाहिली तर किती वरती येते? 30 वरती. म्हणजेच काय विजयने 2013 साली 30 क्विंटल गव्हाचे उत्पादन केले. तर अशा प्रकारे आपण तुलना करू शकतो. आता जोड स्तंभालेखाचे वाचन कसे करायचे? तर आपण एक उदाहरण घेऊ. पुणे शहरातील 5 दिवसांचे कमाल व किमान तापमान अंश सेल्सिअस मध्ये दिले आहे. जोड स्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तर इथे आपण एक जोड स्तंभालेख काढलाय ज्यामध्ये आपण तापमान दिले आहे आणि ते तापमान पुण्याच्या काही शहरांचं आहे. तर हे शहर आपल्याला एक अक्षावरती काढायचे आणि तापमान आपल्याला y अक्षावरती लिहितो आणि मग दिलेल्या प्रश्नांची आपण काय बघू उत्तरे. तर इथे पाहू शकता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार ह्या 5 दिवस दिलेत आणि हर एक 5 दिवसावरती आपल्याला तापमान दिलेलं आहे. तर कमाल तापमान हे थोडे कमी गडद रंगामध्ये दिले किंवा फिक्या रंगात निळ्या रंगात दिले आणि किमान तापमान हे जास्त गडद रंगात दिले आहे. तर पहा हे आहेत तो आपला आलेख किंवा जोड स्तंभालेख. आता यावरती आपण काही प्रश्न आहेत ते पाहूया. एक्स अक्षावरती कुठली माहिती दर्शवली आहे? तर आपण माहिती पाहिले एक्स अक्षावरती दर्शवलेली माहिती कुठली होती? तर आपण दिवस दर्शवले होते. वाय अक्षावरती काय दाखवले होते? तर तापमान. सर्वात जास्त तापमान कुठल्या दिवशी आहे ते आपण पाहूया. तर आपण पाहू शकता सर्वात जास्त तापमान आपल्या समोर येते कारण याची जर आपण उंची पाहिली तर आपण ही उंची ह्या 30 नंतर दोन आपल्या फिक्या रेषा आहेत. तर फिक्या रेषा म्हणजे काय 31 नंतर ही 35 येते. म्हणजेच काय हे एक एकक 5 अंश सेल्सिअस साठी दिलेत. एक एकक जर 5 अंश सेल्सिअस साठी दिलेत तर ह्या आतमध्ये ज्या 10 रेषा आहेत त्या 10 रेषेमध्ये एका रेषेची संख्या किती? तर आपण काम करूया 10 रेषांना किंवा 10 या संख्येने 5 ला विभागले तर उत्तर येते 0.0.5. 0.5 हे एका संख्येची एका रेषेची जर किंमत झाली तर दोन रेषांची झाली 0.5 0.5 मिळून होते 1 म्हणजेच काय 31. तर सोमवारी सगळ्यात जास्त तापमान ते होते 31. तर अशा प्रकारे आपल्याला आलेखाचा अभ्यास करायचा आहे.
आता पुढचा प्रश्न, किमान तापमान कोणत्या दिवशी सर्वात जास्त होते? तर किमान तापमान कुठल्या दिवशी सर्वात जास्त होते? तर ह्या सगळ्या स्तंभांची उंची पाहिली तर हा पाहिला तर हा सगळ्यात उंच येतो. तर हा सगळ्यात उंच येतो तर या बरोबर या ठळक लाईनीवरती किंवा रेषेवरती येतो. ते ठळक रेषा जर पाहिली तर आपण कुठे येते? 20. तर 20 हे तापमान आहे किमान आणि हे कुठल्या दिवशी येते? बुधवारी. तर किमान तापमान बुधवारी सर्वात जास्त आहे. गुरुवारचं कमाल व किमान तापमानातील फरक काढा. तर पहिले गुरुवारी किती कमाल तापमान होते आणि किती किमान तापमान होते आपण पाहूया. तर गुरुवारी आपल्याला कमाल तापमान होते किती? तर बघा हे 30 अंश सेल्सिअस आहे. आता मी तुम्हाला म्हटले एका रेषेची संख्या 0.5 आहे. बरोबर 30ची खालची रेषा असल्या कारणाने 30 मधून 0.5 जर कमी केले तर आपल्याला उत्तर भेटते 29.5. तर कमाल तापमान भेटले 29.5. आता बघूया किमान तापमान किती आहे. तर किमान तापमान जर पाहिले तर बरोबर या ठळक रेषेवरती आणि ठळक रेषा जर पाहिली तर आपण किती वरती? 15 वरती. म्हणजेच काय 29.5 म्हणून 15 आपण वजा करूया. तर आपल्याला फरक भेटेल 14.5 अंश सेल्सिअस इतके. 6वा, कोणत्या दिवशी कमाल व किमान तापमानातील फरक सर्वात जास्त आहे? तर आपण पाहूया ह्या दोन्हीमध्ये म्हणजे ही आहे कमाल आणि ही आहे किमान. तर ह्यांच्या दोघांच्या उंचीमध्ये फरक सगळ्यात जास्त कोणात भेटतो? तर इथे 30 आणि इथे 19.5 म्हणजे 11 पॉईंट किंवा 11.5 भेटला फरक. तसंच इथेही कमी आहे, इथेही कमी आहे, इथेही कमी आहे. सगळ्यात जास्त फरक हा गुरुवारी आहे आणि आपण त्याचे उत्तरही काढले जे आहे 14.5 अंश सेल्सिअस इतके. तर अशा प्रकारे आपण आलेखाचे किंवा स्तंभालेखाचे किंवा जोड स्तंभालेखाचे आपण वाचन करतो. आता आपल्याला जोड स्तंभालेख काढायचा आहे. तर बघूया उदाहरण. एका शाळेतील मुले आणि मुली यांची संख्या दिली आहे. माहितीवरून जोड स्तंभालेख तयार करा. तर इथे दिलेत इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि मुले आणि मुलींची संख्या दिली आहे. तर आपण काम करूया. आपण यात कुठली संख्या कुठे घेणार आहे आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण एक काम करू. आपल्याला इयत्ता म्हणजे ह्या ज्या संख्या दिल्या किंवा ही जी माहिती दिली आहे ही आपण एक्स अक्षावरती काढतो आणि ज्या संख्या दिल्यात ह्या आपण काढतो वाय अक्षावरती. आणि आपल्या जोड स्तंभाखाली आपण लिहिणार मुले आणि मुली आणि त्यांना वेगवेगळ्या रंगाने दर्शवणार. आता जोड स्तंभालेखासाठी आपण काय काय पायऱ्या म्हणजे कसे कसे बनवतो. आपण एक काम करू. आलेख कागदावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष आणि त्यांचा छेदनबिंदू दाखवा. एक्स अक्ष नेहमी पाया असतो, वाय अक्ष त्याचा काटकोन असतो, जिथे छेदनबिंदू असतो त्याला आपण ओ नाव देतो. दोन जोड स्तंभालेखातील अंतर समान ठेवून एक्स अक्षावर इयत्ता दाखवा. तर 5वी, 6वी, 7वी, 8वी ह्या इयत्ता आपण दाखवणार. वाय अक्षावरती आपण किती प्रमाण घ्यायचे तर आपल्याला एकक ठरवावे लागते. तर एक एकक म्हणजे 10 मुले किंवा मुली आपण पकडूया. तर वाय अक्षावरती मुला मुलींची संख्या दाखवते. त्यानंतर चौथा, ठरवल्याप्रमाणे प्रमाणानुसार प्रत्येक इयत्तेतील मुलांच्या व मुलींच्या संख्या दर्शवणाऱ्या स्तंभांची उंची ठरवा व स्तंभालेखा काढा. दोन स्तंभ वेगवेगळे दाखवण्यासाठी वेगवेगळे रंग वापरा. तर लक्षात ठेवा एक एकक म्हणजे 10 मुले किंवा 10 मुली. म्हणजेच काय, जर आपल्याला 52 ही संख्या दाखवायची असेल तर याला 10 ने भागा. म्हणजेच बरोबर 5 एकक सोडून जी दुसरी संख्या येते ती असते 52ची. तर अशा प्रकारे आपण वाचन करू शकतो आणि जेणेकरून आपल्याला स्तंभालेखाची उंची काढणे सोपेच पडते. तर चला आता स्तंभालेख कसा काढलाय ते पाहू. तर इथे पाहू शकता 5वी मध्ये आपण काय लिहिले 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. हे आपण घेतले प्रमाण कशावरती वाय अक्षावरती. एक्स अक्षावरती सगळ्यांची इयत्ता लिहिली आणि वाय अक्षावरती आपण त्या विद्यार्थ्यांची संख्या लिहिली. तर मी म्हटले 1 सेंटीमीटर बरोबर आपण 10 जर घेतले तर हे आहे 1 एकक म्हणजेच 1 सेंटीमीटर. आता आपल्याला 52 ही संख्या दाखवायची होती तर 52 ही मुलांची संख्या दाखवायची तर आपण किती मी म्हटले बरोबर 5 एकक चला 1 2 3 4 5 किंवा 10 10 संख्या पुढे 10चा पाडा लिहा किंवा 10 20 30 40 50 बरोबर 50 नंतर पुढचे ते 60 म्हणजे ह्या दोघही संख्यांचा फरक किती, या दोघांमधला फरक आहे 10 आणि ह्या दोन्ही एककामध्ये किती रेषा छोट्या छोट्या फिक्या रेषा आहेत त्या आहे 10. तर 10 भागिले 10 म्हणजे किती 1. म्हणजेच काय या एका फिक्या रेषेची संख्या किंवा किंमत आहे 1. म्हणजे 50च्या पुढे ही पुढची रेषा जी फिकी येते ती असते 51, त्याच्या पुढची 52. असे चालत 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 बरोबर अजून एक थोडीशी जास्त फिकी अशी रेषा असते ती असते बरोबर ह्या दोघांचा मध्य म्हणजे ती झाली 55 अशी. तर पाहू शकता बरोबर दुसऱ्या रेषेवरती हा मुलांचा स्तंभालेख आपण थांबवला जी
आपण पाहिले माहितीमध्ये, जी माहिती दिली होती 5वीतल्या मुलांची संख्या दिली होती 52. तर अशा प्रकारे हर एक स्तंभालेख आपण काढत जातो. लक्षात ठेवा, जोड स्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी समान असावी. म्हणजे आपण जे स्तंभालेख घेतलेत, जर 5वी आणि 6वीतल्या मुला-मुलींचे स्तंभालेख घेतले, तर मुलांसाठी आणि मुलींसाठी जी एवढी रुंदी ठेवली होती ती सारखीच ठेवायची. लगतच्या दोन्ही जोड स्तंभालेखातील अंतरही समान ठेवावे लागते आणि जोड स्तंभालेखाचा वापर फक्त आपण तुलनात्मक अभ्यास करण्यासाठीच फक्त वापर करतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो जोड स्तंभालेखाचा वापर. जोड स्तंभालेख याच्याकरता यूज करतात की वापरतात, जेणेकरून आपल्याला सर्वात जास्त माहिती कमीत कमी आलेख कागदावरती किंवा कमीत कमी जागेत काढता येते. आणि खरं तर जोड स्तंभालेखाचा फायदा असा की आपण दोन गोष्टींची तुलना एकाच कागदावरती आपण करू शकतो. तर चला, आज आपण इथेच थांबूया. याच्या पुढच्या भागामध्ये आपण याचा सराव संच सोडूया. तोपर्यंत धन्यवाद.